नमस्कार. आज आपण करणार आहोत व्हेजिटेबल सूप. 1 चमचा तूप घालूया. तूप गरम झालं आलं लसूण मिरची हे थोडंसं भाजलं की नंतर ह्या भाज्या आपण टोमॅटो, मिरची, गाजर, बीन्स, कोबी, कांदा ह्या सगळ्या भाज्या आपण एक एक करून घालायच्या. एक मिनिट ह्या भाज्या परतून घेऊ आपण. हे सूप तब्येतीसाठी खूप चांगलं असतं. आजारी माणसांना पण तुम्ही करून देऊ शकता आणि वेट लॉससाठी पण हे चांगलं आहे. किंवा थंडीच्या सीझनमध्ये पण हे सूप तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करून पिऊ शकता. तुपामध्ये थोडंसं गाईचं तूप घ्यायचं किंवा तेल घेतलं तरी चालेल. ते तुपामध्ये थोडेसे परतून घेऊन आता आपण पाणी घालूया. पाणी भरपूर घालायचं कारण ते भाज्या सगळ्या शिजल्या पाहिजेत ना. मीठ घालूया आणि चवीप्रमाणे थोडंसं काळं मीठ घालूया. सफेद मीठ नाही घालायचं. आणि ब्लॅक पेपर, काळी मिरी पावडर थोडीशी घालायची. आणि हे सूप आपण चांगलं 10 मिनिटं तरी शिजून द्यायचं. भाज्यांचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे. तर आपण हे सूप शिजवून देऊ. आता हे सूप आपलं शिजत आलेलं आहे. तर हे असंच तुम्ही पिऊ शकता किंवा मग तुम्हाला जर घट्ट थोडं हवं असेल ना तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालायचं. थोडासा अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं. हे थोडंसं घट्ट होईल सूप. टेस्ट तीच राहणार. टेस्टमध्ये काय बदल नाही होणार. आणि वरून लिंबू पिळायचं. लिंबू पिळायचं. आपलं सूप तयार आहे. कोथिंबीर घालूया.